भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस आता समोर आलाय। भारताच्या हल्ल्यात 12हून अधिक पाकिस्तानी लष्करी तळ बेचिराख झाली आहे। भारताच्या हल्ल्यात पाक हवाई दलाच्या 20% पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत। भारताच्या हल्ल्यात हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले। याच एअरबेसवरून पाकनं F-16 आणि J-17 सारखी लढाऊ विमानं भारतावर डागली होती। मात्र आता पाकच्या विध्वंसाचे सॅटेलाइट फोटोज समोर आलेले आहेत। एक एक फोटोतून आपण जाणून घेऊयात पाकच्या एअरबेसचं काय महत्व आहे आणि त्याचं किती नुकसान झालंय। सुक्कर एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। सुक्कुर एअरबेस सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ, राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर। नूर खान एअरबेस आधी आणि भारताच्या हल्ल्यानंतर। रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर। सरगोधा एअरबेस हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे, लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका आहे। भोलारी एअरबेस भोलारी एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। भोलारी एअरबेसवर पाकिस्तानी वायुसेनेचं F-16, J-17 लढाऊ विमानं होती। भोलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान ठार झाले, ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान होते। झाकोबाबाद एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे। सिंध प्रांतातील झाकोबाबाद शहराजवळ हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेसचं नुकसान झालं हे स्पष्ट आहे। त्यामुळे एअरबेस नष्ट केल्याने पाकिस्तानी सैन्याची लष्करी क्षमता आणि लष्करी कारवायांवर मोठा परिणाम झालाय। मात्र या हवाई तळांची दुरुस्ती करून ते पूर्ववत करणं पाकिस्तानसाठी सोपं नाही हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।